Hello students, we are going to learn cell structure and microorganism. Living organism हे काय असतं सेल्युलर ऑर्गनायझेशन त्यांचं असतं, म्हणजे त्यांची सेल्युलर अशी प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमची रचना असते. सेल, आता सेल म्हणजे काय होतं? सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट. आता सेल सगळ्यात छोटा जो युनिट आहे प्रत्येक ऑर्गॅनिझमचा तो आहे सेल. सेल इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सेल पासून काय तयार होतं? टिश्यू. टिश्यूचं पुढे टिश्यू मिळून ऑर्गन तयार होतो. ऑर्गन मिळून ऑर्गन सिस्टीम तयार होते आणि त्यानंतर तो ऑर्गॅनिझम पूर्ण तयार होतो. तर हे त्याचं प्रोसेस आहे बघा. पहिले सेलपासून टिश्यू तयार झाले, टिश्यूपासून ऑर्गन तयार होतो, नंतर ऑर्गन सिस्टीम तयार होते आणि त्यानंतर ते ऑर्गॅनिझम तयार होतात. इथे बघा सी पेज नंबर 71. या ठिकाणी बघा तुम्हाला ही दाखवलेली आहे ऑर्गनायझेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सेल, टिश्यू, ऑर्गन, देन ऑर्गन सिस्टीम अँड देन ह्या ऑर्गॅनिझम म्हणजे ही बॉडी तयार झालेली आहे. त्यानंतर बघा मेजरमेंट अँड ऑब्झर्वेशन्स ऑफ सेल्स. सेल्स कसं आहे, त्याचा जो साईज आहे तो खूप मायन्यूट आहे. सेल आर एक्स्ट्रीमली मायन्यूट इन साईज. आता याला मेजर करण्याचं जे युनिट आहे ते आहे मायक्रोमीटर अँड नॅनोमीटर. फॉर ऑब्झर्विंग सेल म्हणजे त्याला आपल्याला बघायचं असेल, ऑब्झर्व करायचं असेल तर कंपाऊंड मायक्रोस्कोपचा यासाठी यूज केला जातो. त्यानंतर आहे सेलचे शेप्स, म्हणजे सेलचा जो आकार असतो तो कसा असतो. तर बघा या ठिकाणी सी पेज नंबर 73. इथे तुम्हाला वेरियस सेल्स त्यांचे इथे आपल्याला शेप्स दाखवलेले आहे. काही कसे असतात, स्पायरल असतात, काही सर्क्युलर शेप आहे, काही रॉड शेप आहे, काही कॉलम्युलर शेप आहे आणि स्पायरल, ओव्हल, रेक्टँग्युलर या टाइपचे आपल्याला इथे शेप्स दिसतात आहे. लक्षात आलं? त्यानंतर बघा हा पेज नंबर 72 वर हा एक ओनियनचं असं थिन स्किन घेतलेलं आहे आणि त्याला अंडर मायक्रोस्कोप मध्ये बघितल्यानंतर म्हणजे कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये तर आपल्याला अशा प्रकारची सेल दिसते. लक्षात येत आहे? आणि यासाठी काय करतात, हा असा थिन स्किन स्लाइडवर घेतल्यानंतर त्यावर थोडंसं वॉटरचं ड्रॉप टाकून त्यामध्ये आयोडीन और इओसिन टाकून त्यावर कव्हर स्लिप केली जाते आणि त्याला मग कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या खाली बघितल्यानंतर आपल्याला ही अशा प्रकारची स्ट्रक्चर दिसते. ओके. आता इथे बघा सेल्स आर ऑफ मेनी डिफरंट शेप्स. सर्क्युलर, रॉड शेप, कॉलम्युलर, स्पायरल, ओव्हल, रेक्टँग्युलर एक्सेट्रा. हे तुम्हाला इथे या फिगर मध्ये दाखवलेले आहे. त्यानंतर बघूया each cell contain various components for carrying out the life process of the living organism. म्हणजे प्रत्येक जे सेल्स आहे त्याच्यामध्ये काय असतात, वेगवेगळे कंपोनेंट असतात आणि त्या प्रत्येक कंपोनेंटचं वेगवेगळं फंक्शन असतं. These components are called organelle. त्याला काय म्हणतात? ऑर्गेनिल्स असे म्हणतात. These organelles, अंडरलाइन करत चला. These components, each cell contain various components for carrying out the life process of the living organism. These components are called organelles. These organelles are studied in detail with the help of electron microscope. आणि हे जे ऑर्गेनेल्स आहे सेल मधले जे डिफरंट फंक्शन्स करतात तर हे ऑर्गेनेल्स
आपण त्याचा जो अभ्यास करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. There are two main type of cells, animal cell and plant cell. इथे दाखवलेली आहे, याचा अभ्यास आपण नंतर करणार आहोत. त्याआधी बघा, the cells has four main parts. Cell wall, cell membrane, याला प्लाझ्मा मेम्ब्रेन पण म्हणतात. त्यानंतर आहे सायटोप्लाझ्म आणि सेल ऑर्गेनेल. हे फोर जे आहे सेलचे मेन पार्ट्स असतात. आता यात बघा सेल वॉल. सेल वॉल जो आहे तो आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ प्लांट सेल. प्लांट सेल तुम्ही फिगर मध्ये बघा, या ठिकाणी तुम्हाला पेज नंबर 73 ही फर्स्ट जी आहे ती प्लांट सेल आहे. आणि प्लांट सेलचा आउटर मोस्ट कव्हरिंग बघा, इथे दिसत आहे सेल वॉल लिहिलेलं आहे. कळत आहे? सेल वॉल. तर आउटर मोस्ट कव्हरिंग इन प्लांट सेल कॉल्ड सेल वॉल. तर हे काय करतं? प्रोटेक्शन करतं इंटरनल पार्ट्सचं. त्यानंतर सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन बघा तुम्ही, एनिमल सेल मध्ये सेल मेम्ब्रेन, हा जो सेल मेम्ब्रेन आहे प्लांट सेल मध्ये पण आहे आणि एनिमल सेल मध्ये पण आहे. पण सेल मेम्ब्रेनच्या आणखी वरती जो कोटिंग आहे कव्हर तो सेल वॉलचा असतो. कशामध्ये? प्लांट सेल मध्ये. तो सेल वॉल एनिमल सेल मध्ये नसतो. एनिमल सेल मध्ये आउटर कव्हरिंग आहे सेल मेम्ब्रेनची. तो सुद्धा प्रोटेक्ट करतो आपल्या पार्ट्सला. तर इथे बघा, सेल मेम्ब्रेन और प्लाज्मा मेम्ब्रेन, आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ एनिमल सेल. ओके. देन सायटोप्लाझ्म. आता सायटोप्लाझ्म जे आहे ते लिक्विड पार्ट आहे. हे बघा सायटोप्लाझ्म इथे दिसत आहे, हा सायटोप्लाझ्म. तर न्यूक्लियस आणि हा जो सेल वॉलचा पार्ट आहे, सेल मेम्ब्रेन किंवा सेल वॉल, तर त्याचा जो न्यूक्लियस आणि यातला आतला भाग, याच्या न्यूक्लियस सोडून जो लिक्विड पार्ट आहे तो आहे सायटोप्लाझ्म. लक्षात येत आहे? त्याला काय म्हणतात? सायटोप्लाझ्म. बघा, लिक्विड पार्ट ऑक्युपाइड स्पेस बिटवीन सेल मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस. सेल मेम्ब्रेन आणि न्यूक्लियसच्या मधला जेवढा जो स्पेस आहे तो ऑक्युपाइड करतो हा सायटोप्लाझ्म. हा कसा आहे? लिक्विड फॉर्म मध्ये असतो. त्यानंतर आहे सेल ऑर्गेनेल्स. आणि जितके सेल ऑर्गेनेल्स आहे बघा, इथे दिसतात मायटोकॉन्ड्रिया, व्हॅक्युल्स, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्जी बॉडीज, लायझोझोम्स, हे सगळे सेल पार्ट्स जे आहे त्या या सायटोप्लाझ्म मध्ये स्प्रेड असतात, विखुरलेले असतात. ओके.